जिंकून सुद्धा महाराष्ट्रात सन्नाटा होता। मोठ्या विजयानंतर सुद्धा शांतता, हे कसलं द्योतक? राज ठाकरेंची टीका। ठाण्यात भाजपकडून महापालिकेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन। या शिबिरामधून भाजपनं एक प्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा। पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यात सुद्धा भाजपकडून मंत्र्यांना सक्रिय होण्याच्या सूचना। आगामी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी ग्राउंड स्ट्रॅटेजी करण्यास भाजपकडून सुरुवात। देवांग दवे हा भाजपचा माणूस आहे, तो निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो, त्याची चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी। तर माझ्यावर झालेल्या आरोपांना मी किंमत देत नाही, देवांग दवेचं प्रत्युत्तर। सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देण्यास सुरुवात। तर काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी। ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदत। नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या 6 वरून 3 वर। पुढील वर्षापर्यंत पूर्ण नक्षलवाद संपवणार, गृहमंत्री अमित शहांकडून विश्वास व्यक्त। युती धर्म तोडाल तर आमच्याकडे सुद्धा मोठी यादी तयार। माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेचे आमदार बालाजी किडेकरांचा भाजपला इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे